हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की थोडंफार निफ्टीची जी व्होलॅटिलिटी आहे त्या बेसिसवरती आपण ट्रेड्स जे आहेत त्या कशा आयडेंटिफाय करू शकतो. कारण मला ओव्हरऑल दिसत आहे की मार्केट जो आहे थोडाफार साईडवेज आहे, कम्पॅरेटिव्हली मॉडरेटली बुलिश पण दिसते. पण मॅक्झिमम टाइम जर बघायला गेलो तर व्होलॅटिलिटी आहे थोडीफार, जर त्या बेसवरती मी ट्रेड्स बनवू शकतो का किंवा त्या बेसवरती ट्रेड्स कशा आयडेंटिफाय करू शकतो ते आता आपण ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. ओके, सो त्याआधी काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. व्हॉट इज व्होलॅटिलिटी, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्होलॅटिलिटी, त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्रेड सेटअप काय येणार आणि त्याला आपण थोडाफार आपल्या एक फेवरमध्ये कसं आणू शकतो. राईट, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट. सो मी इथे येतो. राईट, सो जनरली जर मी व्होलॅटिलिटीबद्दल बोलायचं म्हटलं, ओके, सो व्होलॅटिलिटीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ओके, सो फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण डिस्कस करूया इन डिटेल. सो व्होलॅटिलिटी जी आहे ना, इट्स स्पेसिफिकली एक फिअर म्हणू शकतो मार्केटमधलं किंवा एक्सपेक्टेशन्स. ओके, सो बरेच लोक याला एक्सपेक्टेशन्स पण म्हणतात, ओके, किंवा फिअर पण म्हणतात मार्केटमध्ये की मार्केटमध्ये किती फिअर आहे. ओके, सो जनरली व्होलॅटिलिटीची पहिली जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे की जेव्हा आपण व्होलॅटिलिटी आणि मी प्राइस जर बघितली की जेव्हा आपण व्होलॅटिलिटी आहे ती वाढते तेव्हा प्राइस आहे ती पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो प्राइस सोबत जे आहे ते इनवर्स रिलेशन असतं व्होलॅटिलिटीचं, की जेव्हा जेव्हा प्राइस वाढते तेव्हा तेव्हा मार्केट जो आहे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. एक्झाम्पल जर मी सांगायचं म्हटलं, कधी पण बघा वॉर सिच्युएशन क्रिएट होते, कधी पण जेव्हा एखादा पॅन्डेमिक इश्यू येतो जसं कोविड सारखं. राईट, सो बऱ्याच वेळा मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढते आणि प्राइजेस जे आहे ते पडतात, मार्केट तेव्हा पडतो. सेकंडली व्होलॅटिलिटीचं जर थोडंफार अजून डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर व्होलॅटिलिटी जी आहे ती स्टॉक्ससाठी नेगेटिव्ह असते मोस्ट ऑफ द टाइम, 70-80% जर मी बघायला गेलो तर. पण कमॉडिटीजसाठी आहे ती व्होलॅटिलिटी पॉझिटिव्ह असते. केव्हा पण बघा जेव्हा वॉर सिच्युएशन क्रिएट होईल ना, स्टॉक प्राइस पडतात पण गोल्ड सिल्वर यांच्या प्राइस वाढतात. सो व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह फॉर कमॉडिटीज बट नेगेटिव्ह फॉर स्टॉक्स. ओके, सो प्राइस सोबत जे व्होलॅटिलिटीचं रिलेशनशिप आहे ते नेगेटिव्ह असतं, इनवर्स असतं. हा पहिला पॉईंट झाला क्लिअर. नाव सेकंड पॉईंट. व्हॉट इज सेकंड पॉईंट? व्होलॅटिलिटी इज नेगेटिव्ह विथ द प्राइस बट इट्स पॉझिटिव्ह विथ प्रीमियम. ओके, इथे मी प्रीमियम घेतो, ऑप्शन्स प्रीमियम सोबत हे पॉझिटिव्ह असतं. मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम जो आहे तो खाली पडतो. लॉजिक सिम्पल आहे. आता बरेच लोक विचारतील का, ह्याचं तर एक्झाम्पल समजलं की फिअर आहे मार्केटमध्ये, स्टॉकची प्राइजेस पडणार बिकॉज ऑफ वॉर सिच्युएशन मिळून, पण ह्याच्यासोबत हे पॉझिटिव्ह का असतं? राईट, सो सिम्पल आहे. 11th-12th इकॉनॉमिक्स लक्षात ठेवा. ज्यांनी सायन्स घेतलं आय डोंट नो त्यांनी हे शिकलं असेल की नाही, बट आपण शाळेत पण शिकलो ही गोष्ट. जनरली ही जी कन्सेप्ट आहे ती आहे डिमांड आणि सप्लाय. डिमांड सप्लाय. ओके, ह्याचं पार्टचं लॉजिक, ह्या लॉजिकचा पार्टचं काय आहे? व्होलॅटिलिटी वाढते, प्रीमियम वाढते का? सिम्पल बघा, आपण ऑप्शन्स जो आहे तो रायटर्स पर्स्पेक्टिव्हने बघतो, बरोबर. सो सपोज मी रायटिंग केली आहे ह्या लेवलला. ओके, सपोज मी इथे रायटिंग केली आहे. नाव व्होलॅटिलिटी वाढणार. आता व्होलॅटिलिटी वाढली सपोज तर मार्केटचे एक्सपेक्टेशन्स आहेत की मार्केट वरती पण मोमेंटम देऊ शकतो, खालती पण मोमेंटम देऊ शकतो ना. इट्स नॉट एव्हरी टाइम की मार्केट प्रत्येक वेळी खाली पडेल, मार्केट वरती पण जाऊ शकतो. सो ज्यांनी रायटिंग केली आहे, चान्सेस मार्केट खाली पडण्याचे जास्त आहेत पण कुठेतरी पॉसिबिलिटी वरती जाण्याचे पण आहेत ना. सो ज्यांनी रायटिंग केली आहे ना ते काय करणार, ते स्वतःच्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. जेव्हा पोझिशन हेज करतो तेव्हा आपण काय करतो, आपण बाईंग करतो, बरोबर. व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा आपण काय करणार, हेज पोझिशन करणार. सो रायटर स्वतःच्या पोझिशन्स बाईंग करणार, हेज करायला सुरुवात करणार तेव्हा बाईंग करणार. दॅट मीन्स व्हॉट, की ऑप्शन्सची डिमांड वाढते. जेव्हा पण कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते तेव्हा त्याची प्राइस वाढते. 11th-12th इकॉनॉमिक्स. सेकंडली, आता सेकंड लॉजिक, आता व्होलॅटिलिटी समजा कमी होणार आहे किंवा लोअर आहे. दॅट मीन्स व्हॉट, एक्सपेक्टेशन्स कमी आहेत, मार्केट मोमेंटम द्यायचे. फिअर कमी आहे, मार्केट मोमेंटम द्यायचं. दॅट मीन्स व्हॉट, की जास्त जे आहेत रायटर्स सेलिंग करणार, खूप जास्त सेलिंग करणार. रादर दॅन गोइंग विथ द बाईंग, रायटर्स जास्त जे आहे ते सेल करणार, ऑप्शन्स जास्त विकतात. राईट,
सो जेव्हा आपण विकतो आपण तेव्हा काय आपण करतो, त्याचा सप्लाय वाढवतोय ना, सप्लाय जास्त करतो. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा सप्लाय वाढतो त्याची प्राइस जी आहे ती खाली पडते. तो एक स्टॅटिस्टिकल मी बघायला गेलो तर एक हे लॉजिक निघतं. बरेच लोक बोलतील सर फिअर असतो त्यामुळे रायटर्स खूप जास्त पैसे मागतात कारण डिरेक्शन आहे, ते पण बरोबरच आहे. पण एक स्टॅटिस्टिकल रिझन हे आहे आणि एक थोडाफार फिअर बेसिसवरती किंवा एक लॉजिकली बघायला गेलो ते पण एक लॉजिक आहे. सो दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, कोणती गोष्ट अशी नाही की बरोबर आहे आणि चुकीची आहे. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. सेकंड कॅरेक्टरिस्टिक इज व्हॉट, व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ द प्रीमियम बट नेगेटिव्ह विथ द प्राइस. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स ती होती. ओके, नाव तिसरी, व्हॉट इज तिसरी, व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक असते ती असते मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. सो व्होलॅटिलिटी कधी तुम्हाला अशी नाही दिसणार की 10 वरून 20 वर गेली, 20 वरून 30 वर गेली, 30 वरून 50, 60, 70 अशी नाही. व्होलॅटिलिटी तुम्हाला अशी मोमेंटम देताना दिसेल, अशी. ओके, सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक काय असते कॅरेक्टरिस्टिक व्होलॅटिलिटीची, मीन रिव्हर्टिंग. मीन्स व्हॉट, यू कॅन सी सपोज जर मी हा मीन पकडत एक टॉप बनवतोय पुन्हा मीनकडे येतोय, पुन्हा टॉप बनवतोय पुन्हा मीनकडे येतोय, पुन्हा टॉप बनवतोय पुन्हा मीनकडे येतोय, राईट. सो व्हॉट वॉज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द व्होलॅटिलिटी की इट हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. आणि लास्ट वन, फोर्थ वन, जर तुम्ही हा ग्राफ प्रॉपरली बघाल ना तर तुम्हाला समजेल की व्होलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी असते स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल. स्टिकी ऑन ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलला ना व्होलॅटिलिटी जी आहे ती जास्त वेळ सस्टेन करते. दॅट मीन्स व्हॉट, कशी बघा तुम्हाला वरती अशी मोमेंटम देताना दिसेल, अशी, राईट. सो यू कॅन सी इथे जो आहे तो टाइम खूप जास्त वेळ स्पेंड करते लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला, पण जेव्हा आपण एक टॉप बनवते तेव्हा पण एक क्विक फॉल आपल्याला बघायला मिळतो व्होलॅटिलिटीमध्ये. सो व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक काय आली, स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल, पण जेव्हा आपण एक टॉप बनवतो तेव्हा क्विक फॉल मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो बिकॉज ऑफ दिस कन्सेप्ट. ओके, सो ज्यांना कोणाला ही कन्सेप्ट समजली असेल त्यांनी पुढे कंटिन्यू करू शकता, नसेल समजली तर एकदा पुन्हा रिवाइज करा. ही कंटेंट खूप सुंदर कन्सेप्ट आहे ही, फक्त तुम्हाला ह्याच्यावरती तर ट्रेड्स कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगणार आहोत. ओके, सो ज्यांना कोणाला समजलंय गो विथ द सेम, पुढे मी आता ते सांगणार आहे. नसेल समजली तर एकदा पुन्हा बघून मग पुढे कंटिन्यू करा. ओके, नाव मी तो कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती, ठीक आहे. सिम्पल बघा, जेव्हा पण मला व्होलॅटिलिटीवरती ट्रेड बनवायची असेल तेव्हा मी बघतो की स्टॉक जो आहे तो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये आहे की लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये, इंडेक्स जो आहे तो हायर वॉलमध्ये आहे की लोअर वॉलमध्ये. ओके, सो जनरली आजचा टॉपिक बघायला गेलो तर मी सांगेन की निफ्टीचा जो करंटली IV आहे तो हायवर पण ट्रेड नाही करते पण कम्पॅरेटिव्हली लोअर पण ट्रेड नाही करते, तो ऑन अन ॲव्हरेज मिडलमध्ये आहे, राईट. सो मार्केट बघा एखाद 2 दिवस मोमेंटम देतो, नंतर परत 2-3 दिवस साईडवेज येतो, पुन्हा मोमेंटम देतो, पुन्हा 2-3 दिवस साईडवेज येतो. सो कुठेतरी जो आहे ना IV शूटअप आहे पण अग्रेसिव्ह शूट मला मिळाला नाही कधीचा की डिरेक्टली जाऊन मी एक ऑप्शनमध्ये IVचा एक चेंज बघायला मिळतो, राईट. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, IV चार्ट, ठीक आहे. निफ्टी आपण बघूया इथे. Let's go with the Nifty. Okay. Now you can see पहिली कॅरेक्टरिस्टिक मी म्हणालो मीन रिव्हर्टिंग. यू कॅन सी मीन रिव्हर्टिंग पुन्हा खाली येते, हायर वॉलला सस्टेन राहत नाही बघा, इथे वरती गेले पुन्हा खाली पडले, वरती गेले पुन्हा खाली पडले, तो एक लगेच क्विक फॉल देते, ठीक आहे. सो या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि इथे बघा पुन्हा सस्टेन करते लोअर वॉलला. ओके, नाव यू कॅन सी निफ्टीची लोअर बॉन्ड किती आहे 7.62. ओके, जर मी बघायला गेलो निफ्टी जी आहे ती 7.62च्या खाली लोअर आहे, हायर किती 27.54. करंटली कुठे ट्रेड करते 15. सो करंटली जर बघायला गेलो निफ्टीची ऑन ॲव्हरेज आपण म्हणू शकतो की 15-16च्या आसपास ते म्हणजे एक स्टेबल वातावरण आहे. 17च्या वरती जाते म्हणजे कुठेतरी फिअर असतं निफ्टीमध्ये, त्या लेवलला जर मी बघायला गेलो आणि जेव्हा 12-13च्या आसपास म्हणजे लोअर वॉलला आहे. ओके, सो करंटली जी ट्रेड करते ती 15च्या आसपास आहे, विच इज अ फाईन, एक स्टेबल लेवलला आहे मग निफ्टीची IV. सेकंडली जर तुम्ही ते नीट फोकस केलात ना तर IVP जो आहे तो 90.8 आहे, IVR आहे तो 37.3 आहे. आता IVR IVP काय आहे, IVR and IVP means implied volatility rank and implied volatility percentile. दोन काय डिफाइन करतात की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे ती त्याच्या हायवर ट्रेड करते की लोवरती ट्रेड करते. ओके, बट जर मी ते IV रँकचं बघायला गेलो तर करंट जी 15ची व्होलॅटिलिटी आहे ना ती IV रँकसाठी खूप लोअर वॉलवर आहे, कारण डेली बेसवरती IV जो आहे तो चेंज होते त्यामुळे रँक डेफिनेटली कमी येणार आहे. पण पर्सेंटाईल बघायला गेलो
कारण रँक इज अ डिफरंट थिंग. पर्सेंटाईल आपण थोड्या मोठ्या लेवलमध्ये कॅल्क्युलेट करतोय, पर्सेंटेज बेसिसवरती थोडाफार कॅल्क्युलेट करतो इथे, राईट. सो पर्सेंटाईल जो आहे तो 90च्या वरती दाखवतोय किंवा 90च्या आसपास आहे, राईट. सो मी म्हणू शकतो की व्होलॅटिलिटीचं वातावरण आहे ते एकदम एक्स्ट्रीमली हाय नाही आहे, पण इट्स स्टील इन अ मॉडरेट झोन. ठीक आहे. आता ह्याच्यावरती स्ट्रॅटेजीज काय बनवायचे, ट्रेड्स कशा बनवायचे ते आता आपण बघूया. ओके. नाव मला सांगा की जेव्हा आपण बघितली कॅरेक्टरिस्टिक काय बघितली की हायर वॉलमध्ये असते तेव्हा क्विक फॉल भेटतो, लोअर वॉलला असते तर टाइम सस्टेंड करते. इथे काय आहे, इथे नाही लोअर वॉलला आहे नाही हायर वॉलला आहे, एक मिडमध्ये ट्रेड करते. आता ज्याला ऑप्शन्स बेटर माहिती ना त्याला बरोबर माहिती आहे, ज्याला ग्रीक्स बरोबर माहिती त्याला बरोबर समजेल आता मी काय बोलणार आहे. आता सपोज स्टॉक जो आहे हायर वॉलला ट्रेड करते, मी काय करणार सेल करणार. इथे काय आहे बायला असेल, लोअर वॉल असेल, मी काय करणार बाय करणार. बट मला काय इथे दिसते की निफ्टी जे ऑन अन ॲव्हरेज मिडमध्ये आहे. सो मी काय करणार की आता रेकॉर्ड करतोय मी 16 जूनच्या आसपास, 16 जुलैच्या आसपास. मला माहिती आहे आता काही दिवसाने मंथली एक्सपायरी येणार आहे, राईट. एक्सपायरी येऊ शकते. माझा जो थीटाचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त असणार आहे माझ्या प्रीमियम्सवरती. त्यामुळे ज्या लेवलला आय व्ही शूट झाला आहे थोडाफार इकडे किंवा थोडाफार आय व्ही वाढला आहे तो पण डीके व्हायला सुरुवात होणार आहे. आणि इनफॅक्ट जरी आय व्ही नंतर वाढला तरी माझा थीटा त्याच्यामुळे वाढणार आहे, राईट. सो मला दोन गोष्टी माझ्या फेवरमध्ये, एक फॉल इन आय व्ही, सेकंड थीटा, राईट. आता ह्यासाठी मी कोणत्या स्ट्रॅटेजीज बनवू, यासाठी मी जनरली बनवणार स्ट्रॅडल्स. ओके. तर स्ट्रॅडल जनरली आपण कशा बनवतो, कॉल अँड पुट ऑप्शन जो आहे तो विकतो. बट कॉल अँड पुट ऑप्शन फक्त विकून चालणार नाही, कारण करंट जर मी निफ्टीचा ट्रेंड बघितला तर करंटली निफ्टी कुठेतरी एक पॉझिटिव्ह स्पेसिफिकली स्ट्रेंथमध्ये आहे की एक एक्स्ट्रीम बुलिश तर नाही म्हणू शकत पण एक मॉडरेटली बुलिश आहे की एक हायर हाय क्रिएट करत चाललाय, डिरेक्टली तर ट्रेड नाही बनवत आहे. सो थोडाफार पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. सो तो त्यानुसार आपण एखादी स्ट्रॅटेजी बनवूया. ओके. सो मी काय करतो इथे, मी क्लीन करतो. ओके. आणि ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये येतो. 18 जुलै ही करंटली एक्सपायरी होती. सो मी 25 जुलैची मंथली एक्सपायरी सिलेक्ट करतोय. ओके. नाव मी इथे येतोय आणि यू कॅन सी शॉर्ट स्ट्रॅडल, ऑस्ट्रेटमध्ये शॉर्ट स्ट्रॅडल मला इथे दिसते. ओके. आय विल क्लिक ऑन इट. ओके. जनरली आपण शॉर्ट स्ट्रॅडल कसा बनवतो, एटीएम कॉल अँड पुट ऑप्शन जो पण असतो तो विकतो आणि स्पेसिफिकली त्याचा जो ग्राफ तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. नाव यू कॅन सी, तुम्ही हा पे ऑफ बघा, मी एटीएम कॉल अँड पुट विकलंय. यू कॅन सी, ठीक आहे. ओके. निफ्टी इथे सिलेक्ट केलंय. ओके. शॉर्ट स्ट्रॅडल आपण इथे सिलेक्ट केलं. करंट मार्केट प्राइस काय 24,641. एटीएम स्ट्राईक काय येणार, या दोन एटीएम स्ट्राईक्स ना कॉल अँड पुटच्या बघा, कॉल अँड पुट सेल, सेलचं इंडिकेशन आहे इथे. ओके. नाव यू कॅन सी आपला पे ऑफ जो काय ना असा बनतो. ओके. एक ट्रायंगल बनेल तुमचा. नाव इथे जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं ना तर नीट बघा, इथे जर मार्केटने मोमेंटम दिली नाही, ओके, सपोज मार्केट 25 जुलैपर्यंत ह्याच लेवलच्या आसपास राहिला. ओके. यू कॅन सी एक्सपायरी प्रॉफिट किती आहे माझा 10,935. सपोज मार्केटने मोमेंटम दिली 24,900ला जरी मार्केट गेला, 24,900ला एक्सपायरीपर्यंत, 25 जुलैच्या एक्सपायरीपर्यंत, स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. किती आहे 5,300 द्या. ओके. मी एका लॉटचं बोलतो, आय नो दॅट की इथे मार्जिन पण जास्त लागणार आहे, पण एक मी बघायला गेलो तर रेंज माझी खूप मोठी बनते. बघा ना, एक्सपायरी प्रॉफिट जर मी बघायला गेलो तर 25,000, म्हणजे इथून मार्केट 400 पॉईंट जरी वरती पाहिला ना एक्सपायरीपर्यंत, स्टील आय गॉट अ प्रॉफिट. इथे पण बघा, जर मार्केट खाली पडला बाय एनी चान्स, सपोज 24,300, 300 पॉईंट जरी खाली पडला तर कुठेतरी जो आहे तो प्रॉफिट आहे 2,810च्या आसपास. सो मला इथे समजतं की मार्केट जो आहे एक 200-250 पॉईंटच्या रेंजमध्ये खूप चांगला जो आहे तो प्रॉफिट मला देऊ शकतो, राईट, जर मार्केटने मोमेंटम नाही दिली किंवा त्या लेवलला जरी एक्सपायर झाला तर. बट इथे लॉस कसला आहे, अनडिफाईंड. यू कॅन सी, जर मार्केटने मोमेंटम घेतली तर अनडिफाईंड लॉस आहे, राईट. नाव त्या लॉसला मी कसं वाचव किंवा तो लॉसला कसा मी हे करू शकतो, सिम्पल आहे. मी जो आहे ना, मी इथे काम करतो, मी 24,300 कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करतो आणि 25,050 कॉल ऑप्शन बाय करतो. पुट ऑप्शन 24,300 आहे ना. ओके. 24,300 पुट ऑप्शन आणि 25,000चा मी इथे 25,000चा घेऊ का, चला ठीक आहे, बघूया आपण नंतर. कॉल ऑप्शन. ओके. नाव यू कॅन सी माझा जो आहे तो स्ट्रॅटेजी जी आहे परफेक्ट आपण सिलेक्ट केली आहे. तर आपण स्ट्राईक्स
सो ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या कोणत्या बनल्यात, शॉर्ट आयन बटरफ्लाय. जेव्हा पण मी स्ट्रॅडलला हेज करतो तर माझी जी स्ट्रॅटेजी आहे ती हेज बनते आणि एक शॉर्ट आयन बटरफ्लायमध्ये कन्वर्ट होते. नाव यू कॅन सी जर सपोज मार्केट एक्सपायर झाला याच रेंजला तर 6,000चा प्रॉफिट आहे. जर डिरेक्शन किती तर लॉस कितीच आहे, कितीही वरती जाऊ दे माझा लॉस किती, 2,000चा लॉस आहे ओनली. ह्याला मार्जिन पण तुम्हाला कमी लागणार कारण तुम्ही इथे बाय केला, राईट. नाव सपोज मार्केट ह्याच लेवलला लाल गॉट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. बघा ना तरी 300 पॉईंटची तुमची रेंज आहेच इथे पण, राईट. फक्त प्रॉफिट कमी झालं पण त्याच्यामध्ये लॉस पण कमी झालाय. 2,000 रुपये प्रॉफिट कमी झाला पण 40,000 तुमचा लॉस कमी झाला ते पण बघा, राईट. दॅट इज द लॉजिक, दिस इज द हेज थिंग. ह्याला तुम्ही हेज करू शकता आणि हेच तुम्ही मल्टिपल लॉट्समध्ये पण करा. 5 लॉट करतो कारण नियर बाय एक्सपायरी आहे, थोडे स्वस्तात असतील प्रीमियम. यू कॅन सी. अजून एक सांगू, एक्स्ट्रा एक अजून जा OTM. 1-2 एवढा इम्पॅक्ट नाही पडला आहे इथे, ठीक आहे. एक्स्ट्रा एक OTM इथे जातो. थोडा मॉडरेटली बुलिश आहे ना मार्केट, सो थोडं मी ह्याला जो आहे ना, ठीक आहे. नाव यू कॅन सी जर बुलिशनेस आहे तर मार्केटने जर ह्या लेवलला एक्सपायरीला थोडाफार अजून वरती आला तर थोडीफार मी रेंज जी आहे ती थोडीफार मोठी केली इथे, तो इथे तुम्हाला बेनिफिट मिळेल. जर मार्केट खाली पडला तर यू कॅन सी या लेवलला आहे. थोडा मॉडरेटली बुलिश आहे म्हणून मी काय केलंय की थोडा अजून इन द मनी, थोडा अजून आउट ऑफ द मनी जो फार होता तो अजून एक्स्ट्रा एक आउट ऑफ द मनी होता तो कमी आलोय, त्यामुळे मी कॉल ऑप्शन इथे बाय केला. सो त्याचा जो हेज आहे तो मला इथे बघायला मिळते. सो 13,000चा प्रॉफिट कुठेतरी आणि लॉस किती आहे जर जास्त मोठी डिरेक्शन येते 8,000चा, राईट. किंवा जो मी तुम्हाला दाखवलेला प्रिव्हियसवाला हा पण तुम्ही बनवू शकता. सिंपल गो विथ दिस वन. मॅक्झिमम प्रॉफिट किती 30, मॅक्झिमम लॉस 10. सो दिस इज द लॉजिक. हे कन्सेप्ट आहे सिंपल. सो ही तुम्ही अनालिसिस करू शकता अशा बेसिसवरती. हे कोणतं रेकमेंडेशन नाही माझ्याकडून की तुम्ही जाऊन शॉर्ट अँड बटरफ्लाय बनवा, पण जनरली जर मी ट्रेड करत असेल तर जनरली अशा काय आहेत त्या ट्रेड्स बनवतो आणि मी इथे काय करणार, इथे येऊन सेव्हवरती क्लिक करणार. ओके. सो जेव्हा पण आपण सेव्हवरती क्लिक करतो तर ज्या पण पोझिशन आहेत आपल्या, ज्या आपल्या लाईव्हमध्ये बघतो पीएनएल, जो पण आपण ब्रोकर्सवरती बघतो तो सगळा पीएनएल तुम्हाला इथे लाईव्ह बघायला मिळेल. किती प्रॉफिट आहेत, किती लॉस आहेत आणि तुमचा जो पण नेट पीएनएल असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल की किती प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत आणि निगेटिव्ह ट्रेड्स आहेत, राईट. सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादी ट्रेड स्क्वेअर ऑफ करायची असेल, सपोज मला ही ट्रेड स्क्वेअर ऑफ करायची असेल ग्लेनमार्कची, सो आय क्लिक ऑन अ क्लोज ट्रेड. तर ज्या पण ट्रेड्स आहेत त्या सगळ्या माझ्या इथे येऊन जाणार, राईट. मग क्लोज ट्रेडमध्ये तुम्हाला समजेल की किती प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत आणि किती निगेटिव्ह ट्रेड्स आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या बनवू शकता. सो सिम्पल कन्सेप्ट आहे. थोडाफार जर मी या कन्सेप्टबद्दल सांगायचं म्हटलं ना, तुम्हाला एक लॉजिक ॲड करावं लागेल. लॉजिक कोणते आहे, ऑप्शन्सचं. ग्रीक्स जेवढे तुमचे स्ट्रॉंग असेल तेवढा तुम्हाला ही स्ट्रॅटेजी खूप जास्त वर्क करेल. कारण जर 1-2 वेळेस जर डिरेक्शन आली तर थोडाफार जो आहे तो तुम्हाला हेजिंग पण करावी लागते किंवा थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते, राईट. जर कोणाला ॲडजस्टमेंटवरती व्हिडिओज पाहिजे किंवा काही पाहिजे तर एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर नक्की प्रयत्न करू आपण ती बनवायचं, पण तुमच्या डिमांडवरती. जर तुम्ही त्या व्हिडिओज डिमांड केला तर डेफिनेटली आपण त्या व्हिडिओज बनवू. सेकंडली अजून बरेच कन्सेप्ट जे आहेत ते आपण डेली कव्हर करतोय आणि डेली आपण काही ना काहीतरी शेअर करतोच आहे. सो व्हिडिओ लायब्ररीची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये एक आपण स्पेसिफिकली दिली आहे. क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी, तमिळ, सो ओव्हरऑल सगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जे त्या व्हिडिओज अवेलेबल आहेत डिटेल कन्सेप्टसोबत, राईट. सो ते आपण बघा. सेकंडली ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं तर 25 फ्री टूल्स आहेत. कृपया जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस मिळवा. आणि व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेवढे जास्तीत जास्त लाईक तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओज, जेवढे जास्तीत जास्त कमेंट तेवढे जास्तीत जास्त रिस्पॉन्स. ओके. जर काही कमेंट डाऊट असेल वरती इथे नंबर दिला आहे, इफ कॅन सी नंबर इथे रिफ्लेक्ट होते. सो त्या नंबरवरती जा, कॉन्टॅक्ट करा आणि सांगा काय काय डाऊट असेल. आपण ट्राय करतो सगळ्या क्वेरी सॉल्व्ह करायचे. ओके. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अ टाईम. बाय बाय.